झाले हे काय त्याला आवाज बसला तर तुकाराम तुकाराम नाम घेता अभयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ याच्यासाठी केला होता आता दोनच शब्दाकडे लक्ष द्या एक 8 तास कशासाठी केला आणि शेवट कसा गोड झाला लक्ष द्या प्रश्न तिथे उत्तर तिथे याच्यासाठी केला होता 8 तास हा एक प्रश्न त्याचे उत्तर ऐका आता शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी केला होता 8 तास कुंडलिया धावा तृष्णेची याच्यासाठी केला होता 8 तास आता निश्चिंतीने पावलो विसावा याच्यासाठी केला होता 8 तास कौतुक वाटी झाली या वेचाची याच्यासाठी केला होता 8 तास नाम मंगळाची तिन्ही गुणे याच्यासाठी केला होता 8 तास कशासाठी 8 तास तुका म्हणे मुक्ती पद लिनोवरी याच्यासाठी केला होता 8 तास आता दिवस चारी केली मिळी याच्यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिवस गोड व्हावा कुंडलिया धावा तृष्णेची या शेवटचा दिवस गोड व्हावा कौतुक वाटी झाली या वेचाची शेवटचा दिवस गोड व्हावा नाम मंगळाची तिने गुणे शेवटचा दिवस गोड व्हावा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा शेवटचा दिवस गोड व्हावा तुका म्हणे मुक्ती परनिली नोवली मुक्ती नवरी झाली शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या विठोबा भजन करा सर्वांनी महिला पुरुष सगळ्यांनी करा हात वर माय सर्वांनी एकदम सरळ करा
असे भजन सगळ्यांना व्हावं याच्यासाठी सप्ताह आहे, बरोबर आहे. एका महाराज 11 महाराजांचं जरी ऐकलं तर सगळी एकाच मुद्द्यावर येणार, भजन करा, संपला विषय. अभंग वेगळा घेतील, चाली वेगळ्या म्हणतील, दृष्टांत वेगळे देतील. महाराजच काय सगळ्या शास्त्राचं सारसंग, सगळ्या वेदांचं सारसंग, वेद आनंद बोलीला अर्थ ही तुलाची सारी, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा एक नामकारी, बाकी सब दुकानदारी. एक नाम माणसाला तारणार आहे, म्हणून ते भगवंताचं भजन केलं, चांगलं केलं. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर आहे. ते दुश्मन घड्याळ रुक नाही राहते, वेळ झालेला आहे. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो, त्या कामाबद्दल धन्यवाद देतो. या सप्ताहाच्याच माध्यमातून हे डोक्यात आलं बरं. म्हणजे सप्ताहाने घडून आणला, जरी तर सप्ताह झाला नसता तर हे एवढं वैभव आपल्याला उभं राहिलेलं दिसलं नसतं. म्हणजे सप्त्याने घडून आलं एवढं डोक्यातून जाऊ देऊ नका. जरी तर सप्ताह नसता तर लोकच आले नसते, लोकच आले नसते तर व्यवस्था करायची काही गरजच पडली नसते. ही एवढी सुंदर व्यवस्था. आज परिसरातली गावं तुमच्या गावातून काहीतरी शिकतात, त्याच्यामुळे तुम्ही मागं यायला जमणारच नाही. तुम्ही पुढं पुढं जाणं गरजेचं, तसं तुम्ही मागं येणार बी नाही, ठीक आहे ना. म्हणून मी पुन्हा एकदा ह्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन की ज्या मंडळीनं या देणगीसाठी कष्ट घेतले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. देणगी देणाऱ्याला एकदाच द्यायची, पण मागणाऱ्याला 1000 घरी 1000दा जायचं, हे फार महत्वाचं आहे. देणगी देणारा एकदाच देतो, पण मागणाऱ्याला त्याच घरी 10 चक्रा तरी मारावं लागतील. आणि अशी किती घरं, जेवढी घरं तेवढ्या चक्रा. लक्षात आलं. म्हणून हे विसरता कामा नाही. आणि पुढे होणाऱ्याच्या पदरात पडती बदनामी. हे असं काऊन केलं, ते तसं काऊन केलं, हे असं अगदी घरावरचे पत्र बदल बरोबर आहे का नाही. आता मूड नाही आज दुसरं काही बोलण्याचा, बरं का. त्याच्यामुळे मी एक सांगतो, हे एवढं होत असेल तर हे मानलंच पाहिजे, याला दाद दिली पाहिजे. म्हणून मी पुन्हा एकदा त्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन. आणि पुन्हा देणगी देणाऱ्या लोकांना पण धन्यवाद देईल की आपण आपल्या कष्टातला 1-1 रुपया जमा करून या मंदिरासाठी, या सभा मंडपासाठी आपण दिला. पण एक बोलू का, घराची कळा अंगण सांगतं, गावाची कळा मंदिर सांगतं. घर कसं आहे, अंगणात गेल्याबरोबर कळतं, गाव कसं आहे, मंदिर पाहिल्याबरोबर कळतं. लक्षात ठेवा, हे आपल्या गावाचं वैभव आहे, हे आपल्या गावाचं वैभव आहे. म्हणून आपण हे जपणं फार गरजेचं आहे. आणि माऊली तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही माऊलीसाठी एवढं केलं, पांडुरंगासाठी एवढं केलं, तर ते पांडुरंग तुम्हाला कशात कमी ठेवणार नाही. कारण ते ना आमच्या सारख्या लेकरांना मोठं केलं. म्हणतात ना, नानाबाई तेलंगणाला एवढं दिलंय ना भगवान बाबांना, तेवढं कुणालाच मिळालं नाही. भगवान बाबांना तुमच्या तेलंगणाला जे दिलं ते कुणालाच, महाराष्ट्र पोरका राहिला त्याच्यापासून. अरे गडाचं महंत तेलंगणानं दिलं. कुठले येतो कृष्णा महाराज तेलंगणा, कळलं माझं करून. ते गावाचं नाव माहित नाही लोकांना, फक्त एवढंच म्हणतात कुठले तेलंगणाचे. अजून तुम्हाला भगवान बाबांना काय द्यायला पाहिजे. अरे तुमच्याच्यानं उपकार भगवान बाबाचे फिटणारच नाही कधी. ही काय साधी देणगी आहे, काय साधी देणगी आहे का? त्याला बोल एवढं मोठं तुमच्या पदरात भरभरून दिलंय भगवान बाबा, हे काय नाही. म्हणून आपण त्याचं सन्मान करणं खूप गरजेचं आहे. मी पुन्हा सांगेन की आपण या कार्यक्रमाला सहकार्य करत राहा. जसे करत आला तसं सहकार्य करत राहा. चुका काढत बसू नये. चुका काढा नाही तर चुका काढण्यासारखं काही नाही, हे काय नाही. मग सगळ्यांनी मदत करा, सहकार्य करा.
प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. एकच वाक्य, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, याला म्हणायचं प्रतिसाद. आणि घातली या भय नरका जाणे, याला म्हणायचं प्रतिक्रिया. चुकच काढायची म्हणल्यावर कशातही निघत राहते. चांगल्या कामात आमच्या इकडे त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि ते एका महिन्यात बाया 10 वर्षांनी मोठ्या झाल्या. यायनं ते आधार कार्डवर काय केलं, वय वाढून घेतलं तिकडं आमच्या. आता ते कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, पण तोंडा वळ्या कशा पाडून घ्यायच्या. ते 75 दिसलं बी पाहिजे ना. नवरा म्हणे तू मोठी कधी झाली, म्हणजे एसटी फुकट झाली मी मोठी झाली. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास यायचा सुरू झाला. ते एसटीत बसलं म्हणजे तो कंडक्टर कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, कार्डाकडे पाहतो, बाईकडे पाहतो. त्याला कळतं ही 75ची नाही, त्याच्या घरात सवाय नाही. त्याला कळतं ही 75ची नाही. मग तो म्हणतो ताई खरं आहे. तिला कळतं हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्या वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहिला, कार्डाकडे पाहिजे. अधिकारी येडा आहे की बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. कामाला तर काम करावं. शिंदे साहेबांना सांगितलं 75ला फुकट, मग लिहिलं चल फाड. आणि फुकटचा एसटीचा प्रवास सुरू झाला. त्या लालपरीचा, महाराष्ट्रात एसटीला लालपरी म्हणतात. ही परी त्या लालपरी फुकट फिरू लागली. पण या परी काय माहित पुन्हा एक योजना आहे. लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? तिकडं लाडकी बहीण आणि इकडे आले पैसे का नाही. तिकडं आमचे काय फायदा नाही. तिकडं लाडकी बहीण आणि तिची वय मर्यादा 75 खाली किती लागली मोबाईल 65 वर केले कर्म झाले तिची. तिच्या तोंडावर आनंद मावणार. वय वाढून घेणारी थोपाड जोडून गेला. कुठूनच दुर्बंदी सुचली. बंदी खाऊन जाय काल्याच्या दिवशी वाढ आहे. चुकच काढायची म्हणल्यावर कशातही निघते. शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या. मीडियावाला एका बाईची प्रतिक्रिया घेऊ लागली. कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबांचा निर्णय? आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणी काय धडाचा निर्णय नाही हा. काय फायदा एसट्या फुकट करून माहेर गावात ते रिक्षा फुकट पाहिजे सांगू ना. चुकच काढायची म्हणल्यावर कशातही निघते. चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा, चांगल्या कामाला मदत करा. पुन्हा एकदा आपला सप्ताह तुम्हाला काय करायचं ते करा, पण सप्ताहाची पद्धत आहे चालू बस ह्याच पद्धतीने ठेवा. बरोबर आहे ना? ह्याच पद्धतीने ठेवा. कारण आपल्या गावाकडे हे परिसरातली मंडळी भरपूर आहे. किती लोक बाहेर गावून आले हात वर बघा बघा किती इकडं आजूबाजू. वा शाळा वाजवा. गावकरी मंडळी टाळ्या वाजवल्या बरं तुमच्यासाठी. हा म्हणून तुम्ही एवढी मंडळी आलात. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. बाहेरगावची खूप मंडळी आपल्या सप्ताहावर प्रेम करते. हा त्याच्यामुळे आपण असंच पुढे चालत राहा एवढी जाता जाता प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या 9/2/2026 ते 15/2/2026 दरम्यान महंत न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या कृपा आशीर्वादाने प्रति भगवानगड माधापूर आयोजित पूज्य साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदीजी यांची दिव्य कृपा कथा त्या गडावर होणार आहे. मी त्या गडावर जाऊन आलेलो आहे आणि मी जे म्हणलं तेच बघा. गडाचे उत्तराधिकारी भगवान गडाचे उत्तराधिकारी कृष्णा महाराज शास्त्री यांच्या कार्याचं कीर्तन होणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी सहभाग नोंदवा. आपला सहभाग एवढाच की बुवा जे ठेवलंय त्याला ऐकायला जा. ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांनी म्हणा मी आमची गाडी लावतो. ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना म्हणा आम्ही डिझेल टाकतो. आणि ज्याच्याकडे वेळ आहे त्यांना म्हणा आम्ही ऐकायला येतो. बस अशा पद्धतीनं करा. सगळ्यांनी आपण त्या कार्यक्रमाला सहकार्य करा. आमच्या गीते मामाने खूप मोठा पाऊल उचललेला आहे. आपण सगळ्यांनी ते ऐकायला कथा जा अशी आपल्याला विनंती. पुन्हा एकदा उद्या चिंचोली हा ती रस्त्यात लागली मला येत आहे. त्या चिंचोली तीच ना हा चिंचोली. त्या चिंचोलीला उद्या भगवान बाबाच्या मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या वर्धापनाच्या निमित्ताने
वा कीर्तन. उद्या झोलकर नानांचं त्या ठिकाणी प्रवचन आहे का कीर्तन? प्रवचन किती वाजता? 5 वाजता. सायंकाळी 5 वाजता झोलकर नानांचं प्रवचन तिथे आणि प्रवचन झाल्यानंतर सायंकाळचं कीर्तन बरोबर रोजच्या वेळेत 8:30 ते 11 अशी